नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण DMAR मेगा भरती 2025साठी फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता यासाठी तांत्रिक प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे. मागील वर्षी परीक्षेमध्ये विचारलेले महत्त्वाचे हे प्रश्न उत्तरे असणार आहे. असेच प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, कार्स इंडेक्स इज रिलेटेड टू. ऑप्शन ए आहे फ्लो प्रॉपर्टीज, ऑप्शन बी आहे पार्शियल व्हॉल्यूम, ऑप्शन सी आहे डेन्सिटी आणि ऑप्शन डी आहे सरफेस एरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फ्लो प्रॉपर्टीज. प्रश्न दुसरा, कन्वर्जन ऑफ WO इमोल्शन इंटू OW इमोल्शन अँड वाईस वर्सा इज नोन ॲज. ऑप्शन ए आहे क्रीमिंग, ऑप्शन बी आहे इन्व्हर्शन, ऑप्शन सी आहे ब्रेकिंग आणि ऑप्शन डी आहे ऑपल्सेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्व्हर्शन. प्रश्न क्रमांक तिसरा, न्यूरोट्रान्समीटर रिलीज बाय पॅरासिम्पॅथिक नर्व एंडिंग इज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ॲसेटकोलाइन. प्रश्न क्रमांक 4, फ्रोएक्रोमासिटोमा इज कॅरेक्टराइज्ड बाय. ऑप्शन ए आहे मस्कलर विकनेस, ऑप्शन बी आहे एक्सेसिव्ह कॅटेकोलामाइन सिक्रेशन, ऑप्शन सी आहे इनक्रीज इंट्राकलर टेन्शन आणि ऑप्शन डी आहे ॲडर्नल कॉर्टेक्स इनइफिशियन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक्सेसिव्ह कॅटेकोलामाइन सिक्रेशन. प्रश्न क्रमांक 5, ग्लॉकोमा इज कॅरेक्टराइज्ड बाय. ऑप्शन ए मस्कुलर विकनेस, ऑप्शन बी ॲडर्नल ट्यूमर, ऑप्शन सी इनक्रीज इंट्राकोलर आणि ऑप्शन डी ॲडर्नल कॉर्टेक इनएफिशियन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इनक्रीज इंट्राकोलर, म्हणजेच ग्लॅकोमा इज कॅरेक्टराइज्ड बाय इनक्रीज इंट्राकोलर. पुढील प्रश्न क्रमांक 6, हेमोकोलियम्स ॲक्ट्स बाय. ऑप्शन ए इंटरफेरन्स विथ सिंथेसिस ऑफ ट्रान्समीटर, ऑप्शन बी ब्लॅकेट ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टम ॲट नर्व टर्मिनल मेम्ब्रेन, ऑप्शन सी ब्लॅकेट ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ स्टोरेज व्हिस्कल्स आणि ऑप्शन डी इनहिबिशन ऑफ एन्झाइमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ ट्रान्समीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्लॉकेड ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टम ॲट नर्व टर्मिनल मेम्ब्रेन. प्रश्न क्रमांक 7, पॅथोजेन्सिस ऑफ मायग्रेन हेडॅचे इन्व्हॉल्व्स. ऑप्शन ए न्यूरल एलिमेंट्स, ऑप्शन बी वस्क्युलर एलिमेंट्स, ऑप्शन सी MAO इनहिबिटर्स, ऑप्शन डी ए अँड बी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए अँड बी, म्हणजेच न्यूरल एलिमेंट्स अँड वस्क्युलर एलिमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा बनवायला मोटिवेशन मिळत राहील. चला तर मग पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8, विच ऑफ द फॉलोइंग अँटी डिप्रेसेंट हॅज हायेस्ट पोटेन्सी ॲट मस्करेनिक रिसेप्टर्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बुप्रोपिन. पुढील प्रश्न क्रमांक 9, ट्रायसेलिक अँटी रिप्रेझेंट आर अँटागॉनिस्ट ऑफ. ऑप्शन ए Q1 अँट्राजेनिक रिसेप्टर्स, ऑप्शन बी मस्करेनिक रिसेप्टर्स, ऑप्शन सी कॉल्जोनेरिक रिसेप्टर्स आणि ऑप्शन डी H1 रिसेप्टर्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी H1 रिसेप्टर्स. प्रश्न क्रमांक 10, फॉलोइंग ड्रग इज नॉन सिलेक्टिव्ह इनहिबिटर्स ऑफ फॉस्फोडिस्टेरेस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए थायफ्लाइन. प्रश्न क्रमांक 11, प्रोपोनोनोल इज यूज फॉर ऑल द गिवन कंडिशन एक्सेप्ट. ऑप्शन ए हायपरटेन्शन, ऑप्शन बी थायरॉइड स्ट्रॉम, ऑप्शन सी एन्झायटी आणि ऑप्शन डी अस्थमा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अस्थमा. प्रश्न क्रमांक 12, अँटीडोट फॉर मशरूम पॉयझनिंग इज. ऑप्शन ए ॲट्रोफाइन, ऑप्शन बी फिजोडोस्टिमाइन, ऑप्शन सी पॅरिडोस्टिमाइन आणि ऑप्शन डी पिलोक्रोपाइन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲट्रोपाइन. प्रश्न क्रमांक 13, विच ऑफ द गिवन इज नॉट अ न्यूरोट्रान्समीटर. ऑप्शन ए ॲसेटकोलिन, ऑप्शन बी डोपामाइन, ऑप्शन सी निट्रिक ऑक्साईड आणि ऑप्शन डी गाबा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निट्रिक ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 14, रोटोफिल इज ए टॅबलेट मशीन. ऑप्शन बी
ॲम्पोल फिलिंग मशीन, ऑप्शन सी कॅप्सूल फिलिंग मशीन आणि ऑप्शन डी सील कोटिंग मशीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॅप्सूल फिलिंग मशीन. पुढील प्रश्न क्रमांक 15. पार्टिकल डेन्सिटी इज डिटरमाइंड बाय ऑप्शन ए पायक्नोमीटर, ऑप्शन बी हायग्रोमीटर, ऑप्शन सी काउल्टर काउंटर आणि ऑप्शन डी अँडरसन पीपीटी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पायक्नोमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 16. ॲसोफोडिटा इज ऑप्टेन फ्रॉम द स्पायसेस ऑफ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेरुला. पुढील प्रश्न क्रमांक 17. सेलॅक इज अ रिझाईन सिक्रेटेड बाय द फिमेल लॅक बग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॅसिफर लॅका. प्रश्न क्रमांक 18. गम्स अँड मस्क्युलेस आर कॉमनली टेस्टेड बाय ऑप्शन ए वॅगनर्स टेस्ट, ऑप्शन बी मॉलिस टेस्ट, ऑप्शन सी ब्युरेट टेस्ट आणि ऑप्शन डी मिलियन्स टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मॉलिस टेस्ट. पुढील प्रश्न क्रमांक 19. ॲन एक्झाम्पल ऑफ अल्कोलाइड विच इज इन अ लिक्विड स्टेट. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए निकोटाईन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला शेवटला प्रश्न क्रमांक 20. विच गिव्स पिंक कलरेशन ऑन ट्रीटमेंट विथ फ्लोरोगुल्शिनॉल अँड SCI. ऑप्शन ए स्टार्च, ऑप्शन बी कॅल्शियम ऑक्सलेट, ऑप्शन सी टॅनिन्स आणि ऑप्शन डी लिग्निन्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लिग्निन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.